आज खूप वेगळा टॉपिक आहे. तुम्ही खूप वेळा वाचला असाल, ऐकला असेल. पण ज्या वेळेने नाही का मी ह्या टॉपिकला आज पाहतोय आणि तुम्हाला दाखवणार आहे. आय एम टेलिंग यू, यू विल बी ब्लेस्ड. तुम्ही खूप आशीर्वादित होताल. प्रेज गॉड. प्रेषितांची कृत्ये 3 1 पासून 5 पर्यंत वाचा. प्रेज गॉड. इथं बायबल अ, एका भिकाऱ्याबद्दल सांगतं. प्रेज गॉड. काय सांगतं बायबल? पेत्र व योहान हे तिसऱ्या प्रहरी प्रार्थनेच्या वेळेस मंदिरात जात होते. तेव्हा जन्मापासून पांगळा असलेला कोणी एक माणूस त्याला मंदिरात जाणाऱ्यांकडे भीक मागण्यासाठी म्हणून दररोज उचलून मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ ठेवीत असत. पेत्र व योहान हे मंदिरात जात आहेत असे पाहून त्याने भीक मागितली. तेव्हा पेत्र व योहान यांनी त्याच्याकडं निरखून पाहिलं आणि पेत्र म्हणाला, "आम्हाकडे पहा." तेव्हा त्यांच्यापासून काहीतरी मिळेल ह्या अपेक्षेने त्याने त्याच्याकडे लक्ष लाविले. मग पेत्र म्हणाला, "माझ्याजवळ सोने-रुपे काही नाही, पण जे आहे ते मी तुला देतो. नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग." प्रेज गॉड. सो फार क्लिअर. ज्यांनी ऐकलं नाही पहिल्या वेळेस, आता तुम्ही ऐकलंय, डबल ऐकलंय आज. ओके. एक भिकारी सुंदर नावाच्या गेट जवळ, मंदिराच्या सुंदर नावाच्या गेट जवळ भीक मागत बसत असे. त्याला नाही का रोज त्याच्या कुटुंबातले किंवा कोणी व्हॉलंटिअर्स असतील, जे त्याला नाही का मंदिराच्या गेटच्या समोर नाही का ठेवीत असत. जेणेकरून तो येणाऱ्या-जाणाऱ्यांना काय करायचा? मागायचा. भीक मागायचा, पैसे मागायचा. जेणेकरून त्याचा तो उदरनिर्वाह करेल. प्रेज गॉड. आणि बायबल काय सांगतं? पेत्र व योहान. पेत्र आणि योहान तुम्हाला ठाऊक आहेत कोण आहेत? येस. पेत्र आणि योहान कोण आहेत? येशूचे शिष्य होते. आता ते कोण झालेत? प्रेषित झालेत, अपोस्टल झालेत. प्रेज गॉड. पेत्र आणि योहान कोण होते? असे लोक होते जे पूर्वी येशू सोबत चालले. प्रेज गॉड. आता पेंटिकॉस्टच्या दिवसानंतर पवित्र आत्म्याने भरलेले आहेत ते. माझ्याकडे लक्ष द्या. पेंटिकॉस्टच्या दिवसाच्या नंतर पवित्र आत्म्याने भरलेले आहेत. म्हणजे आतमध्ये कोण आहे त्यांच्या? येशू आहे. पवित्र आत्मा आहे त्यांच्या आतमध्ये. प्रेज गॉड. आणि बायबल काय सांगतं? एक व्यक्ती जी पवित्र आत्म्याने भरलेली आहे प्रियांनो. आय एम टेलिंग यू, लिसन टू मी. प्रेज गॉड. बायबल काय सांगतं? 4थं वचन. ह्यांनी काय केलं माहितीये का? सगळ्यात पहिलं त्या भिकाऱ्याने त्याला भीक मागितली. 4थं वचन वाचा आता. तेव्हा पेत्र व योहान ह्यांनी त्याच्याकडे निरखून पाहिलं. प्रेज गॉड. पेत्र आणि योहान ह्याने त्याच्याकडे काय केलं? निरखून पाहिलं. प्रेज गॉड. आणि त्यांनी पाहिलं की याचं लक्ष नाही व्यवस्थित आमच्याकडं. प्रेज गॉड. म्हणून त्या व्यक्तीला ते काय म्हणाले? आमच्याकडे पहा. कळतंय मी काय बोलतोय? तिथं लिहिलंय बघा, आम्हाकडे पहा. प्रेज गॉड. पेत्र आणि योहान त्या भिकाऱ्याकडे पाहतायत. कसं पाहतायत? निरखून पाहतायत. प्रेज गॉड. आणि निरखून पाहताना ते काय म्हणतायत त्याला? आमच्याकडे बघ. आणि बायबल काय सांगतं? 5वं वचन. तेव्हा त्याच्यापासून काहीतरी मिळेल ह्या अपेक्षेने त्याने त्याच्याकडे पाहिले, लक्ष लावले. आता काय केलं? आधी कसं द्या, 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 द्या असं होतं त्याचं. पण ज्यावेळेस तो म्हणाला, आमच्याकडे पहा. प्रेज गॉड. त्यावेळेस काहीतरी भेटणार आहे आता मला म्हणून त्याने त्याच्याकडे पाहिलं. प्रेज गॉड. आजचा मेसेज आहे पाहणं. प्रेज गॉड. आणि आय एम टेलिंग यू, त्याने त्यांच्यापासून काहीतरी मिळेल ह्या अपेक्षेने नाही का त्यांच्याकडे पाहिलं. आणि पुढं काय झालं? बायबल काय सांगतं? अपेक्षेने त्याच्याकडे लक्ष लावले लिहिले शब्द. प्रेज गॉड. आधी पेत्र आणि योहानाने त्याच्याकडे निरखून पाहिलं आणि त्याला म्हणले, आम्हाकडे पहा. मग त्याने नाही का बायबल काय सांगतं? लक्ष लावून पाहिलं. आता कुणाकडं?
पेत्र आणि योहान ह्याच्याकडं. कोण होते पेत्र आणि योहान? येशूचे शिष्य होते. आता येशू वर गेलाय. प्रेज गॉड. आता शिष्य सेवा काय करतायत? आता पेंटिकॉस्टच्या दिवसाच्या नंतर, आज पेंटिकॉस्ट रविवार आहे, तुम्हाला माहिती असेल. प्रेज गॉड. टुडे इज पेंटिकॉस्टल संडे. सो पेंटिकॉस्टच्या दिवसाच्या नंतरची गोष्ट आहे ही. प्रेज गॉड. आता हे पवित्र आत्म्याने भरलेले आहेत, ह्यांच्यामध्ये येशू आहे. अँड दॅट मॅन गेज्ड ॲट हिम. प्रेज गॉड. तो मनुष्य जो भिकारी होता, जो मागत होता, आता त्याने त्यांच्याकडं लक्ष लावलं. आणि कसं लक्ष लावलं? काहीतरी भेटन ह्यांच्यापासून. आणि ज्या क्षणी अशा वेने फोकस दिला, अशा वेने अटेन्शन दिलं, प्रेज गॉड, त्यांनी काय म्हणलं नेक्स्ट? मग आता पेत्राने पाहिलं की आता हा काहीतरी रिसीव्ह करण्याच्या दृष्टीने आमच्याकडे पाहतोय. आधी नव्हता पाहत काहीतरी रिसीव्ह करण्याच्या दृष्टीने, पण आता आम्ही जेव्हा बोललो ह्याला आम्हाकडे पहा, त्यावेळेस तो आता आमच्याकडे पाहतोय, काहीतरी मिळेल ह्या अपेक्षेने पाहतोय. आणि आता ह्याने काय केलंय? लक्ष लावलंय. मराठीमध्ये असं लिहिले, लक्ष लावलंय. प्रेज गॉड. बायबल काय सांगतं? मग पेत्र म्हणाला. आता कसं सेटअप व्यवस्थित झालाय, आता कनेक्शन बिल्ड झालंय. प्रेज गॉड. मग पेत्र म्हणाला, माझ्या जवळ सोने रुपे नाही. प्रेज गॉड. पण जे आहे ते तुला देतो. नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग. प्रेज गॉड. तो काय म्हणाला? तुला नाही का सोनं रूप किंवा तुला जे टेम्पररी गोष्टी हव्या आहेत ते नाहीत माझ्याकडं, पण जे तुला नाही का, जे माझ्याकडे आहे ते मी तुला देतो. आता ह्यांच्याकडे काय आहे? ह्यांच्याकडे येशू ख्रिस्त, ह्यांच्याकडे पवित्र आत्मा. प्रेज गॉड. पेंटिकॉस्टच्या दिवसानंतर ते पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले होते, पवित्र आत्म्याने भरलेले होते. आता त्यांच्याकडे जे भरलेले तेच वाटणार आहेत. प्रेज गॉड. ते ज्या गोष्टींनी भरलेले आहेत तीच गोष्ट ते वाटणार आहेत. प्रेज गॉड. नाव आता कनेक्शन ज्यावेळेस त्यांनी बघितलं, नाव दे आर कनेक्टेड, नाव दे आर अलाइन. आता अलाइनमेंट झाली. नाव आम्ही देऊ शकतो ह्याला, आता आम्ही देऊ शकतो. आणि ते काय म्हणले? जे आमच्याकडे आहे ती गोष्ट आम्ही तुला देतो. येशूच्या नावात उठ आणि चालू लाग. आणि पुढे तुम्ही पाहताय मोठा चमत्कार झाला. बायबल काय सांगतंय? त्याच्या पायाच्या घोट्यामध्ये बळ आलं आणि तो उड्या मारत चालायला लागला आणि तो त्यांच्या बरोबर मंदिरात गेला प्रार्थनेसाठी. ही वॉज ऍट द गेट. आपण पाहण्याबद्दल शिकतोय. प्रेज गॉड. आपण पुढचं वचन घेऊया. आता मला तुम्हाला नाही का ह्याच्यामध्ये नाही का पेत्र आणि योहान नाकडे पाहिलं, पण पेत्र आणि योहानामध्ये नाही का कोणतरी आहे, आणि तो कोण आहे? येशू ख्रिस्त आहे. प्रेज गॉड. ज्यावेळेस त्याने नाही का पेत्र योहानाकडे पाहिलं, पेत्र योहानामधून येशूकडे पाहिलं. पेत्र योहानाने पण जेव्हा त्याच्याकडे निरखून पाहिलं, येशूने पवित्र आत्म्याने त्याच्याकडे निरखून पाहिलं होतं. प्रेज गॉड. लेट अस टेक अनदर वर्स. साम्स 34:5. स्तोत्र संहिता 34:5. इथे काय लिहिलंय? ज्यांनी त्याच्याकडे पाहिलं. कुणाकडं? परमेश्वराकडे पाहिलं. ज्यांनी परमेश्वराकडे पाहिलं लिहिलंय. समजतंय? प्रार्थना केली नाही लिहिलं, पाहिलं लिहिलंय. ज्यांनी त्याच्याकडे पाहिलं काय झालं आंटी? ते प्रकाश पावले. मीन्स जेव्हा त्याच्याकडे नाही का तुम्ही पाहताय, आय एम टेलिंग यू अगेन अँड अगेन, होली स्पिरिट इज रिमाइंडिंग अस नाही का, द प्रेशियस थिंग इन द स्पिरिच्युअल रेल्म इज लाईट. प्रेज गॉड. सगळ्यात मौल्यवान गोष्ट आत्मिक जगामध्ये प्रकाश आहे. प्रेज गॉड. ज्यांनी त्याच्याकडे पाहिलं ते काय केले? प्रकाश पावले. प्रेज गॉड. यू विल गेट दॅट लाईट द मोमेंट यू विल सी जीसस. द मोमेंट नाही का, ज्या क्षणी तुम्ही येशूकडे पाहता, प्रकाश तुमच्यामध्ये इम्पॉर्ट होतो. प्रेज गॉड. आणि बायबल काय सांगतं? त्यांची मुखे कधी लज्जेने काळवणणार नाहीत. प्रेज गॉड. याचा अर्थ काय होतं? ज्या अपेक्षेने तुम्ही त्याच्याकडे पाहताय, यू विल नेव्हर बी डिसमेड. समजतंय?
कदाचित यू आर नाही का लुकिंग आउट फॉर अन एन्काउंटर, यू विल गेट. प्रेज गॉड. कदाचित तुम्हाला नाही का कोणत्या सोल्युशनची अपेक्षा आहे. यू आर प्रेइंग फॉर समथिंग सिन्स मेनी इयर्स, अँड द मोमेंट यू सी हिम यू विल नेव्हर बी डिसमेड. प्रेज गॉड. ज्या गोष्टीची तुम्ही नाही का वर्षानुवर्षापासून प्रार्थना करताय, अपेक्षा बाळगताय परमेश्वरापासून, आणि ज्या क्षणी तुम्ही त्याला पाहाल, आय एम टेलिंग यू विल गेट युअर मिरेकल दॅट डे. यू विल एन्काउंटर दॅट थिंग. प्रेज गॉड. प्रेज गॉड. येशूकडे पाहणं खूप अद्भुत आहे प्रियांनो. येशूकडे पाहणं खूप अद्भुत आहे. आय एम टेलिंग यू, बायबल सांगतं त्याची करडी नजर आपल्यावर आहे. ही इज ऑलरेडी लुकिंग ॲट अस. तो ऑलरेडी आपल्याकडे पाहतोय. तुम्हाला माहितीये, तो ऑलरेडी आपल्याकडे पाहतोय. कॅन यू इमॅजिन अ गॉड हु इज ऑलवेज लुकिंग ॲट यू लाईक दिस? एक परमेश्वर जो कंटिन्यू त्याचे डोळे नाही का तुमच्यावर खिळलेले, फिक्स झालेत, लॉक झाली त्याची नजर तुमच्यावर, असा परमेश्वर आहे. कंटिन्युअसली तुमच्याकडे पाहते. तुम्ही काय बोलताय, काय विचार करताय. ही नोज व्हॉट यू थिंक, ही नोज व्हॉट यू आर गोइंग थ्रू. त्याला ठाऊक आहे. तुम्हाला असं वाटत असेल, मला कोण समजेल, मला कोण जाणून घेईल, माझं नाही का वेदना, माझ्या यातना, माझी प्रार्थना फक्त मलाच ठाऊक आहे, मी काय दुःखातून चालली आहे किंवा काय दुःखातून चाललोय. आय एम टेलिंग यू, ही इज लुकिंग ॲट यू. आता पाहतोय तो तुमच्याकडे. प्रेज गॉड. ही इज नाव लुकिंग ॲट यू. माझ्या शब्दाकडे लक्ष द्या. तो आता पाहतोय तुमच्याकडे. तुम्हाला माहिती आहे तुमचा एन्काउंटरचा दिवस काय आहे, कोणता आहे? आय एम टेलिंग यू. तुम्ही म्हणता ना मला पाहायचंय, पाहायचंय लॉर्ड, आय वॉन्ट टू सी यू लॉर्ड, मला तुला पाहायचंय, पाहायचंय. तो ऑलरेडी तुमच्याकडे पाहतोय. तुम्ही जेव्हा त्याच्याकडे पाहताय ना, जेव्हा तुमची नजर त्याला खिळली जाते, तो दिवस तुमचा आहे. आपण नेहमी नाही का विचार करतो, प्रभू मला एन्काउंटर पाहिजे, मला तुला पाहायचंय. ही इज ऑलरेडी लुकिंग ॲट यू. ही इज ऑलरेडी टॉकिंग. ही इज ऑलरेडी लुकिंग. ही इज ऑलरेडी वॉकिंग विथ यू. बट यू आर बिझी. आपण बिझी आहे. आपण गोष्टींमध्ये गुंतलेलो आहे. आपण बर्डन ओढून घेतलंय. आपण जबाबदाऱ्यांमध्ये नाही का गुंतलोय. प्रेज द लॉर्ड. ज्या क्षणी नाही का त्या जबाबदाऱ्यांना साईडला करून नाही का जो तुमच्याकडे पाहतोय, तुम्ही त्याच्याकडे नाही का पाहताय ना, आय एम टेलिंग यू, तो दिवस तुमचं जीवन बदलून टाकेल. आणि तो दिवस तुम्हाला कधी पण आणता येईल. असं नाही की नाही का 10 years फ्रॉम नाव फास्टिंग प्रेयर फॉर 40 days. नो. तुम्हाला स्वतःला एम्प्टी करायसाठी, तुम्हाला सगळ्या जबाबदाऱ्यामधून स्वतःला मुक्त करून मला नाही का थोडा वेळ घालवायचा आहे आता. आय डोंट वॉन्ट एनिथिंग. ज्यावेळेस तुम्ही डिसिजन घेता, आय एम टेलिंग यू दॅट इज द डे, दॅट इज द टाइम. मग मार्क याचा 10वा अध्यायापासून पुढे तुम्हाला 30व्या वचनापर्यंत काहीतरी नाही का अद्भुत स्टोरी आहे. ही स्टोरी मगाशी लूक मध्ये पण आहे, लूक 19 मध्ये, पण आपण मार्क मधून पाहूया. प्रेज गॉड. बायबल सांगतं, मग तो निघून वाटेस लागणार, तोच एकाने धावत येऊन व त्याच्या पुढे गुडघे टेकून त्याला विचारले, उत्तम प्रभूजी, उत्तम गुरुजी, सार्वकालिक जीवन हे वतन मिळण्यास मी काय केले पाहिजे? येशू त्याला म्हणाला, मला उत्तम का म्हणतोस? एक जो देव, त्याच्या वाचून कोणी उत्तम नाही. तुला आज्ञा ठाऊकच आहेत, खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, ठकवू नको, आपला बाप व आपली आई ह्यांचा मान राख. त्याने त्याला उत्तर दिले, गुरुजी, मी आपल्या तरुणपणापासून ह्या सगळ्या आज्ञा पाळीत आलो आहे. येशूने त्याच्याकडे निरखून पाहिले. प्रेज गॉड. इकडे यायचं होतं म्हणून सगळं वाचावं लागलं मला. येशूने त्याच्याकडं निरखून पाहिलं.
बोला, येशूने त्याच्याकडं निरखून पाहिलं. मगाशी याकोब, योहान आणि पेत्र याने त्या भिकाऱ्याकडं निरखून पाहिलं होतं. आता येशू कोणाकडे निरखून पाहतोय? श्रीमंत माणसाकडं पाहिलं. आता येशू निरखून पाहतोय कोणाकडं? श्रीमंत माणसाकडं. असा माणूस आय एम टेलिंग यू, तुम्ही पूर्ण बायबल वाचला असेल ना, तुम्हाला हा माणूस थोडा वेगळा वाटेल. आय एम टेलिंग यू. बघा तुम्ही, दुसऱ्या माणसांचे प्रॉब्लेम होते, पण हा माणूस एक विशिष्ट गोष्टीसाठी देवाकडे आलाय. प्रेज गॉड. दुसरे माणसं फिजिकल प्रॉब्लेम घेऊन आले होते. दुसरे माणसं नाही का वेगळ्या गोष्टीसाठी आले होते. बट दिस मॅन इज अ डिफरंट मॅन. अँड वाय दिस इज डिफरंट मॅन मी तुम्हाला कधीतरी शिकवेल, नाही का. हा थोडासा वेगळा आहे. त्याने तुम्हाला सांगू का, नियमशास्त्रातल्या गोष्टी पण फॉलो केल्या होत्या. तो सुपर रिच गाय होता. ही वॉज अ सुपर रिच गाय. असा साधा माणूस नव्हता. तो खूप श्रीमंत व्यक्ती होता. खूप श्रीमंत व्यक्ती होता. त्याने सगळे नित्य नियम फॉलो केले होते. ज्या आपण जुन्या करारापासून परंपरा होत्या, जे पण गोष्टी होत्या, मोशेचे नियमशास्त्र होते, त्याने एकदम तंतोतंत पाळत आला होता. प्रेज गॉड. आणि शेवटी येशूकडे आला आणि येशूला त्याने काय प्रश्न विचारला? सार्वकालिक जीवन हे वतन मिळण्यास मी काय केले पाहिजे? प्रेज गॉड. सार्वकालिक जीवन हे वतन मिळण्यास मी काय केलं पाहिजे? प्रेज गॉड. तो आतापर्यंत मिळवतोय, पृथ्वीवर पण तो मिळवतोय. व्यापारी आहे तो. बिझनेस 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 कंटिन्यू, नाही का. ही ब्रांच घे, हे शहरात बिझनेस वाढव, त्या शहरात बिझनेस वाढव. तो कंटिन्यू, नाही का, यश 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 मिळवत होता. व्यापार करत होता. कदाचित नाही का त्या काळात नाही का जनावरांचा व्यापार करायचे. जनावर त्याचे बहुगुणित होत असतील कदाचित त्याच्या व्यापाराने. तो कंटिन्यू मिळवत मिळवत मिळवत, नाही का, तो त्याला ही गोष्ट समजली होती की हे मिळवून काय फायदा नाही. सार्वकालिक जीवन इम्पॉर्टंट आहे. त्याला हे पण समजलं होतं. आणि त्याच गोष्टीसाठी त्याला माहिती आहे की हाच व्यक्ती जो येशू आहे तोच मला मदत करू शकतोय. आणि त्याने राईट व्यक्तीला विचारला. पण तो काय बोलला माहितीये का? मी काय करावं? प्रेज गॉड. सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी मी काय करावं म्हणला. येशूने बघितलं त्याला, काय करावं म्हणतोय. ठीक आहे, करायसाठी भरपूर काय आहे. मग हे कर सगळं नियमशास्त्र सांगितलं येशूने. प्रेज गॉड. हे कर, ही आज्ञा, ती आज्ञा, सगळ्या गोष्टी आल्या. मी कधीतरी नाही का, हा विषय खूप मोठा आहे, लॉ वर्सेस ग्रेस, नाही का, त्याच्यामध्ये पण हा विषय येतो. ही वॉज वर्क मेंटॅलिटी. ओके. पण इथं पुढे बघा, येशूने त्याच्याकडे निरखून पाहिले. आपण आपल्या परत टॉपिक कडे परत येऊ. येशूने त्याच्याकडे निरखून पाहिलं. आता बघा, येशूने त्याच्याकडे निरखून पाहिलं व त्याच्यावर त्याने प्रीती केली. आय एम थ्रिल्ड व्हेन आय से दिस. तुम्हाला माहितीये का, हा जर येशूचा शिष्य झाला असता ना, हा दुसरा योहान असता. आय एम टेलिंग यू. ही वॉज तो काहीतरी वेगळं मटेरियल होता. त्यामुळे येशूने त्याच्याकडे बघितलं आणि ही स्टार्टेड लव्हिंग हिम. त्याला माहिती होतं हा नाही का सोडून जाणार आहे, पण तरी त्याने त्याला लव्ह केलं. त्याला माहिती होतं की हा हृदय कठोर करून नाही का मला सोडून जाणार आहे आता, कारण मी ह्याला काहीतरी असं बोलणार आहे जे मला बोललं पाहिजे. म्हणून येशूने पहिलं लव्ह करून घेतलं त्याला. पहिलं त्याला कदाचित नाही का गळ्यात पडला असेल, मुके घेतले असतील त्याचे, त्याला हक करून बसला असेल काही काळ. समजतंय? कारण त्याला काहीतरी बोलायचं होतं आणि ही डू नॉट वॉन्टेड टू मिस दॅट पर्सन. त्याला गमवायचं नव्हतं. बघा नाही तर पहिलं लव्ह केलं,
प्रेज गॉड. येशूने त्याच्याकडे निरखून पाहिले, त्याच्यावर त्याने प्रीती केली. तो त्याला म्हणाला, तुझ्यात एका गोष्टीची उणीव आहे. त्याने त्याच्याकडे निरखून पाहिलं आणि त्याला कळलं ही गोष्ट कमी आहे ह्याच्यामध्ये. ही जर गोष्ट आली ना ह्याच्यामध्ये, झालं. हा नाही का दावेदार बनतोय. काय गोष्ट होती? तुझ्यात एका गोष्टीची उणीव आहे. जा, तुझे असेल नसेल ते विकून गोरगरिबांना देऊन टाक, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल, आणि चल माझ्या मागे ये. तुम्हाला माहितीये का, हा येशूचा 13वा शिष्य होता. सगळ्यांना मत्ताईला म्हणलं माझ्या मागे ये, आला. समजतं मी तुम्हाला काय सांगतोय? वेगवेगळ्या शिष्यांना नाही का त्याने बोलवलं. पेत्राला बोलला, ते जाळी फेकली, आला. जब्दीचे पुत्र नाही का माझ्या मागे आला. पण ह्याला नाही का थोडं स्पेशल बोलवतोय हा. दुसऱ्यांना नाही बोलला तो सगळं विकून माझ्या मागे. दुसऱ्यांना फक्त म्हणला फॉलो मी, माझ्या मागे. पण ह्याला काय म्हणला? ह्याला येशूने नाही का एक ट्रेड करायला सांगितला. किती लोक शेअर मार्केटमध्ये ट्रेड करतात? किती लोक बिझनेसमॅन आहे? एक एक शेवटचा व्यापार करायला सांगितला. येशूने ट्रेड करायला सांगितला. येशूने व्यापार करायला सांगितला. येशूने एक एक शेवटचा नाही का ट्रान्झॅक्शन येशूने करायला सांगितलं. जेव्हा तुम्ही नाही का सगळ्यांकडे फोन पे, जाऊ दे शेअर मार्केट असण्याची गरज नाही, सगळ्यांकडे फोन पे गुगल पे आहे ना, तो एक एक स्कॅन कर म्हणला येशू. तुमच्या भाषेत सांगतो, एक एक QR कोड देतो, त्याला स्कॅन कर आणि सगळं ट्रान्सफर कर त्याच्यावर. म्हणजे एक ट्रेड करायला सांगितलं येशूने. तो ट्रेड कर, झालं. आणि तो करू शकत होता. प्रेज गॉड. 2 गोष्टी करायला सांगितल्या, तो ट्रेड कर आणि माझ्या मागे ये. एक एक व्यापार करायला सांगितला, एक ट्रेड करायला सांगितला आणि माझ्या मागे ये म्हणला. प्रेज गॉड. म्हणजे सार्वकालिक जीवन जर तुम्हाला मिळवायचंय तर एक ट्रेड करायचं आहे. प्रेज गॉड. आणि दुसरं त्याला फॉलो करायचंय. समजतंय? एक ट्रेड करायचं आहे आणि दुसरं त्याला फॉलो करायचंय. आता नाव तुम्ही नाही का असं विचार कराल, पास्टर तुम्ही चुकले पास्टर, आम्ही त्याच्यापेक्षा खूप गरीब आहे पास्टर. तो खूप श्रीमंत सुपर रिच व्यक्ती होता, आम्ही त्याच्यासारखे नाही का सुपर रिच नाही, आमच्याकडे नाही का गमवण्यासाठी काहीच नाहीये. त्याच्याकडे गमवण्यासाठी भरपूर काय काय होतं. प्रेज गॉड. बायबल काय सांगतं 22 वचन, परंतु हे शब्द ऐकून ऐका त्याचे तोंड उतरले. मी काय बोलतो त्याच्याकडे लक्ष द्या. व कष्टी होऊन तो निघून गेला, कारण तो फार श्रीमंत होता. मला पाहिजे की तुम्ही नाही का ह्या गोष्टीचा विचार करावा प्रियांनो. मी खूप स्लो शिकवतोय. कॅन यू इमॅजिन, सृष्टीचा सृजनहार त्याच्या समोर उभा आहे, तो त्याला निरखून पाहतोय. आणि त्याचं मन गुंतलंय त्याच्या पैशामध्ये, त्याचं मन गुंतलंय त्याच्या धंद्यामध्ये, त्याच्या व्यापारामध्ये. ही सुपर बिझी गाय. तो वेळ काढू शकत नव्हता. तो कदाचित त्याला असं वाटत असेल, एवढं माझ्या आई वडिलांनी कमवून किंवा मी शून्यामधून एवढं सगळं साम्राज्य माझं उभं केलंय, आणि येशू म्हणतोय एक ट्रेड मारून नका सगळं फुकून लाव, सगळं गोरगरिबांना देऊन टाक. प्रेज गॉड. मला इथं पैशाबद्दल नाही बोलायचं, सगळ्यात पहिलं ध्यानात ठेवा.
मला माझा मेसेज काय होता सुरुवातीलाच मी सांगितलंय, पाहण्याबद्दल होता. येशू त्याच्याकडे निरखून पाहतोय. कॅन यू इमॅजिन? येशू तुमच्याकडे निरखून पाहतोय आणि तुम्हाला एक ट्रेड करायला सांगतोय. जसिका, स्वाती, येस, माया, मनश्री, गौरी, मुकेश, येस, निखिल, दीपक, तुमच्याकडे नाही का परमेश्वर पाहतोय आणि तो पाहतोय की तुमचं मन बाकीच्या गोष्टींमध्ये गुंतलंय. कदाचित दुसऱ्या माणसांमध्ये गुंतलंय, कदाचित तुमच्या कुटुंबामध्ये गुंतलंय, कदाचित तुमच्या बिझनेसमध्ये गुंतलंय, कदाचित तुमच्या करिअरमध्ये गुंतलंय. येशू तुमच्याकडे पाहतोय, निरखून पाहतोय येशू तुमच्याकडे. पण तुमचं ध्यान कुठे आहे? तुमचं लक्ष कुठे आहे? आपल्या लेकरांमध्ये, आपल्या पतीमध्ये, आपल्या पत्नीमध्ये. पैसा कसा कमवायचा, हप्ता कसा फेडायचा, भाडं कसं द्यायचं, सेटलमेंट कशी करायची कुटुंबाची. तुम्ही लय रिच आहे. समजतंय? समजतंय? खूप रिच आहे. तुम्हाला सोडवत नाही ही गोष्ट. समजतंय? येस. इथं कंडिशन, येशू त्याच्याकडे बघतोय आणि त्याला बघायला वेळ नाही येशूकडे. त्याला येशू सांगतोय ते करायला डिफिकल्ट जाते, कारण त्याने इतक्या जबाबदाऱ्या घेतल्यात स्वतःवर. आय एम टेलिंग यू, येशू काहीतरी त्याला करायला सांगतोय. बायबल सांगतं की त्याचं तोंड उतरलं. ज्यावेळेस येशूचा आवाज ऐकला त्याने, त्याचं तोंड उतरलं. बायबल लिहितंय, इथं लिहिलंय, मी नाही बोलत आहे माझे शब्द. त्याचं तोंड उतरलं. ही कुडंट डू, कारण गोष्टी खूप महत्वाच्या झाल्या होत्या. अशी ह्या वर्षात, एवढ्या वर्षात नाही का, एवढा गुंतलाय तो व्यापारामध्ये, बिझनेसमध्ये, पैसे बनवण्यामध्ये, नाही का, प्रॉपर्टीज बनवण्यामध्ये, वेगवेगळ्या ब्रांचेस बनवण्यामध्ये इतका गुंतलाय. करिअर, फॅमिली, घर घ्यायचंय. प्रेज गॉड. इतकं इतकं ऑक्युपाइड, नाही का. कदाचित गोष्टी नसतील, कदाचित नाही का आपले फ्रेंड्स असतील, आपले नातेवाईक असतील. जरुरी नाही की मी फक्त नाही का कामाबद्दल बोलतोय. कदाचित तुम्ही मित्रांमध्ये एवढे गुंतलेत, कदाचित तुम्ही नाही का वेगवेगळ्या गोष्टींमध्ये नाही का, कदाचित म्हणजे देवाला सोडून ज्या गोष्टी नाही का मध्ये तुम्ही गुंतलाय, ती गोष्ट जास्त भाव खायला लागली. जेव्हा येशू तुमच्याकडे निरखून पाहतोय आणि येशू म्हणतोय दे, तो काय सिंपल नाही का. येशू येशू जे बोलला ते बोलू आपण. देवी नाही, गो सेल. आज तुम्हाला नाही का देव तुम्हाला फक्त एकच गोष्ट बोलते, गो सेल. जा आणि विक. प्रेज गॉड. गो सेल. व्हॉट इज स्टॉपिंग यू फ्रॉम लुकिंग टू जीसस? गो सेल. जी गोष्ट तुम्हाला नाही का येशूकडे पाहण्यापासून नाही का थांबवतीये, येशूच्या मागे जाण्यापासून थांबवतीये, जा आणि तिला विकून टाका. प्रेज गॉड. माझ्या गाडीवर नाही का जे बंधू आहेत नाही का, जे गाडी चालवतात, मी कंपनीमध्ये गाडी लावली आहे. ही इज सच अ मॅन ना. त्याला त्याला मी नाही का त्याच्याशी बोलताना नाही का भरपूर वेळा बोलतो, खूप काय 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 बोलतो ना त्याच्याशी. तो मला म्हणतो सगळं दुनियादारी करून बसलाय, मला फक्त देव पाहिजे. मला नाही का जॉब नाही दिला तरी चालेल पास्टर, चर्च कॉम्प्रोमाइज नाही झालं पाहिजे. त्याचं काहीतरी 8चा टाइम आहे त्याचा. प्रेयर माउंटन असतं, अंकुर नरोदा मिनिस्ट्रीशी तो कनेक्टेड आहे. काहीतरी 8च्या नंतर तो फोन उचलत नाही, माझा पण फोन उचलत नाही. प्रेज गॉड. त्याचं सगळं काम उरकतो, तो पहाटे सुरू करतो जेव्हा की सकाळी सुरू करायला पाहिजे. तो म्हणतो नाही, संध्याकाळी माझ्या चर्चच्या टायमिंगला
मला कोणी डिस्टर्ब केलेलं आवडत नाही. तो त्याचं काम उरकून बरोबर नाही का 8ला, त्याच्यानंतर 10-11च्या नंतर मला फोन करतो, तुम्ही पास्टर फोन केला होता मला, माझं सभा चालू होती, मी तुम्हाला बोलू शकलो नाही, माफ करा मला. बट नाही करत. आमच्या ऑफिसमधून कॉल जातात एम्प्लॉईला सोडायला, आणायला, गाडी कुठे आहे? मग मी त्यांना सांगतो, की 8च्या नंतर नाही डिस्टर्ब करायचं त्याला. तर आधी किती पण द्या ट्रिप तुम्ही. प्रेज गॉड. गो सेल. जी गोष्ट तुम्हाला देवापाशी येण्यापासून थांबवतीये, विका तिला. लावा काढी. प्रेज गॉड. जे काय अरेंजमेंट्स नाही का, ती करा व्यवस्थित नाही का. नाही का, बी क्रेझी. हा मूर्खपणा असेल कदाचित. कदाचित हा तुमचा करिअर असेल, कदाचित हा तुमचा जॉब असेल, कदाचित ह्या गोष्टींनी नाही का तुमचं भवितव्य डिपेंड आहे. बट ही इज लुकिंग, तो तुमच्याकडे निरखून पाहतोय. कोणत्या गोष्टीला धरून ठेवले तू? हा, आणि ही इज टॉकिंग. हा, तुला काय वाटतंय हे तुला चालवणार आहे? अंडरस्टँडिंग मी व्हॉट आय एम सेइंग नाउ. हा सिनेरिओ पाहिला, येशूने आधीच प्रेम करून ठेवलं होतं त्याला, कारण त्याला माहिती होतं ही इज गोना मिस हिम, बिकॉज ही न्यू ही विल नॉट डू इट, ही विल नॉट मेक इट. येशूला माहित आहे कोण करू शकते. प्रेज गॉड. येशूला सगळं माहिती आहे तुम्ही करू शकणार आहे का नाही, सगळं माहिती आहे. तुमच्यासाठी काय महत्वाचं आहे, तुम्ही किती प्रेम करताय. ही नोज. नाव आता माझ्याकडे वेळ कमी आहे, ऑलरेडी टाइम संपलाय. जक्कय मी असं सांगतो, चला मी तुम्हाला वचन देतो, लूक याचा 19 अध्याय घरी जाऊन वाचा तुम्ही, ठीक आहे. लूक याचा 19 अध्याय मी पटापट कव्हर करतो आता. जक्कय ना, जक्कय जक्कय त्याला पाहण्यासाठी धडपड करत होता. जक्कय त्याला पाहण्यासाठी धडपड करत होता. आणि येशू नाही का आतल्यात मूर्खत होता, कोणीतरी मला शोधतंय. तर पाहत नव्हता जक्कईकडे मुद्दा म्हणून. त्याला माहिती होतं मला देवा पित्याने सांगितलंय की त्या उमराच्या झाडात आल्याशिवाय नाही का वर बघायचं नाही. मला मला एंटरटेन होऊ दे, त्याची तडप पाहू दे मला. आर यू अंडरस्टँडिंग मी व्हॉट आय एम सेइंग? तो नाही का त्याने ट्राय केलं नाही का, लोकांच्या तो ठेंगणा होता, त्याची फिजिक, त्याची बॉडी त्याला साथ नव्हती देत प्रियांनो. बट स्टील ही वॉज ट्रायविंग टू सी हिम. त्याची हाईट, तो ठेंगणा होता, त्याची हाईट त्याला साथ नव्हती देत, पण तरी तो लोकांवर नाही का रेलून नाही का येशूला पाहायचा प्रयत्न करत होता, कारण येशूच्या अवतीभोवती खूप गर्दी होती. येशूला फक्त पाहायचं होतं. त्याला आजचा मेसेज पाहण्याबद्दल आहे. फक्त पाहायचं होतं त्याला, त्याला भेटायचं नव्हतं, माझ्यासाठी प्रेयर कर, हात नाही का ले हँड करून नव्हता घ्यायचा, फक्त पाहायचं होतं. पृथ्वीवर मला जर विचारलं ना की तुला काय पाहिजे नाही का, तर मी सांगेल नाही का, लॉर्ड मला फक्त तुझ्या डोळ्यात डोळे घालून नाही का एकटक पाहायचंय आणि पुरे पृथ्वीवर. हा, अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? खूप प्रेशियस गोष्ट आहे. त्याची धडपड बघून नाही का, आय एम टेलिंग यू, त्याने बघितलं की लोकांनी त्याला ढकललं, लोकांनी त्याला स्वीकारलं नाही, गर्दीमध्ये ढकलून दिलं नाही. तू पापी माणूस आहे, तू कशाला बघतो येशूला? हा, तो हार नाही मानली, हर्ट नाही झाला नाही का. काही लोक ब्रदर नाही का प्रेस गॉड नाही केलं म्हणून नेक्स्ट वीक पासून चर्चमध्ये यायला नाही, पास्टरनी फोन नाही उचलला, पास्टरनी प्रेयर नाही केली किंवा पास्टर घरी नाही आलं, तर नाही का आम्ही चर्च सोडत आहोत, पास्टर दुसरे पास्टर आम्ही बघत आहोत, चांगले पास्टर पाहिजे आम्हाला. प्रेज गॉड, आपलं चर्च तसं नाहीये. आमेन. कारण आम्ही फुल नाही का आमचं बेस्ट देतो, जेणेकरून नाही का तुम्ही येशूपासून अपेक्षा बाळगावी, ना पास्टर ऋतुराज आणि स्वातीकडून तुम्ही अपेक्षा बाळगावी. आमेन. आम्ही तुम्हाला आमच्यावर डिपेंडंट नाही ठेवलं, आम्ही तुम्हाला असं शिकवतोय की तुम्ही येशूकडं डिपेंडंट राहावं.
आणि हाच खरा अप्रोच असला पाहिजे, हीच खरी शिकवण असली पाहिजे. आम्ही नाही म्हणत आहे की तुम्ही बरं व्हायचंय तर चर्चमध्ये या, मग आम्ही तुमच्यावर प्रार्थना करू आणि मग तुम्ही बरे होताल. एक हप्ताभर तुम्ही तडपा तसंच. आम्ही तुम्हाला सांगणार, आम्ही प्रेयर करतो, हे करा तुम्ही पण, अशी प्रार्थना करा. आम्ही तुम्हाला शिकवणार. तुम्हाला समजलं नाही, तुमच्या घरी येऊन तुम्हाला बसून तुम्हाला नाही का शिकवणार, तुम्हाला उभं करणार. प्रेज गॉड. जक्कय येशूला पाहण्यासाठी तडपत होता. ही वॉन्टेड टू सी हिम. I want to see you. I want to see you. I just want to see you. I have heard a lot about you. Heard a lot about you. येशू तुझ्याबद्दल खूप ऐकलंय. मला माहिती आहे मी खूप पापी माणूस आहे. मला माहिती आहे स्वर्गात माझा नाही का नंबर लागेल का नाही, मला मला नाही वाटत मी स्वर्गात जाईल. पण मला तुझं रूप पाहायचंय बस. दॅट्स ऑल. म्हणून तो धडपड करत होता. म्हणून तो धडपड करत होता. पण त्याची हाईट साथ नव्हती देत. लोक साथ नव्हते देत. म्हणून नाही का तो काय केला, त्याने काय केलं माहितीये का? त्याने शक्कल लढवली. तो पळाला अशा ठिकाणी. त्याला माहिती होतं की येशू ह्या वाटेनेच जाणार आहे. आणि त्याने सगळ्यात उंच नाही का कोणतं झाड? उंबराचं झाड शोधलं. आणि त्याने नाही का त्याची हाईट तेवढी नव्हती. म्हणून उंबराच्या झाडावर तो नाही का सरकत सरकत वरती चढला. जेव्हा गोष्टी नाही का सहज भेटत नाही ना तुम्हाला, तेव्हाच तुम्हाला नाही का धडपड केली पाहिजे. प्रेयर करायला भेटत नाहीये, देवाची प्रेझेन्स फील होत नाहीये, देवाचा आवाज ऐकायला येत नाही. ह्याने हा गप्प नाही बसला, हा हर्ट नाही झाला, हा नाही का जाऊ दे म्हणून निघून नाही गेला. ह्याने चुकीचे डिसिजन नाही घेतले. ह्याने काय डिसिजन घेतला? हा कोणत्या चर्चला जात नव्हता, हा कोणता नाही का नियमशास्त्र फॉलो नव्हता करत. हा व्यक्ती हा फक्त दिवाना होता. प्रेज गॉड. हा फक्त दिवाना होता. त्याला ना कोणत्या टीचिंग्स माहिती आहेत ना काय माहितीये, जक्कय मला पाहायचंय फक्त, आणि मी काही करून नाही का पाहणार म्हणजे पाहणार. माझ्या हाईटने साथ नाही दिला, लोकांनी साथ नाही दिला. आय एम टेलिंग यू, तो धडपडून धडपडून तो नाही का झाडावर चढला. कदाचित तो तुम्हाला माहिती आहे क्लास 1 ऑफिसर होता. तो चीफ टॅक्स कलेक्टर. आताच्या काळात असता ना टाय सूट वाला लाल बत्तीची गाडीवाला माणूस असता जक्कय. आताच्या काळात असला चीफ टॅक्स कलेक्टर. म्हणजे IAS, IPS अशा टाईपच्या रँक मधला, IRS नाही का अशा टाईपच्या रँक मधला UPSC क्रॅक केलेला व्यक्ती असता जर आता असता तर. तो MPSC नाही, UPSC म्हणतोय मी तुम्हाला. समजतं मी तुम्हाला काय सांगतो? असा बिग शॉट माणूस, त्याला लोक ढकलतायत, त्याची हाईट कमी आहे, लोक त्याचा इन्सल्ट करतायत. त्याला किती इगो असला पाहिजे. आपला छोटा मोठा इगो हर्ट झाला, झुकेगा नाही लगेच. यस. तसं नाही प्रियानो. हा किती इगोवाला व्यक्ती होता. बट त्याने नाही का सगळं दावावर लावलं. ह्याच्या समोर काय करायचं? कोण आहे हा? प्रेज गॉड. तो लिटरली त्यांनी कदाचित नाही का, कॅन यू इमॅजिन क्लास 1 ऑफिसर, त्यांनी कदाचित त्याच्या सेवकाला सांगितलं असेल. तो एरवी नाही का काय फळ पाहिजे असेल ना तर त्या सेवकाला सांगत असेल, जा झाडावर चढून माझ्यासाठी फळ दे. हा सुपर रिच गाय ना, त्याला काय फळ खायचं असेल नाही का, जा ते फळ खूप सुंदर दिसतंय मला तोडून आणून दे. बट आता त्याला येशूला पाहायचंय. माझ्यावरच तू बघ येशूला असं नाही म्हणू शकत ना. त्याने काय केलं, स्वतः झाडावर चढायसाठी नाही का फोल्ड केले असतील कदाचित व्हाईट कपडे त्याचे नाही का मस्त. आणि खर खर कदाचित तो नाही का सुपर रिच गाय होता, त्यामुळं त्याचा झाडावर चढायचा खूप वर्षापासून संपर्क नसाला आला, संबंध नसाला आला. सोफिस्टिकेटेड गाय असेल. बट ही स्टील डीड. ही कुड मेक इट. तो झाडावर चढला आणि पानांमधून लपून नाही का, त्याला माहिती होतं की मी पापी आहे, येशूने मला नाही बघितलं पाहिजे, मी बघतोय लपून येशूला. मला बघितलं तर नाही का कदाचित लोकांनी जसं मला दोष दिला येशू पण दोष देईल असं वाटलं असावं त्याला. म्हणून तो पानांमधून लपून येशूला पाहत होता. आणि बायबल काय सांगतं, जेव्हा येशू त्या उंबराच्या झाडाखाली आला, त्याने नाही का स्ट्रेट त्याच्याकडे पाहिलं. कसं पाहिलं? निरखून.
प्रेज गॉड. जक्कया जक्कया त्वरा करून खाली ये. प्रेज गॉड. त्याला बंपर प्राइज भेटलं, यु नो. त्याला फक्त पाहिजे होतं. त्यानंतर बघतो काय, मी तर तुझ्या घरी पण येणार आणि मी तुझ्यासोबत जेवणार पण. प्रेज गॉड. तुम्हाला माहिती आहे, ह्याने ह्याचा इगो सोडला, ह्याच्या सगळं सोडलं आणि येशूच्या मागे लागला होता हा. समजतंय? आणि तो श्रीमंत व्यक्ती येशूपासून गोष्टींची अपेक्षा करत होता, थिंग्स. अनंत जीवन कसं मिळवायचं मला सांगता का बरं? प्रेज गॉड. आणि जक्कय, मला येशूला पाहायचंय. लुक ॲट द अप्रोच. त्याला येशूपासून पाहिजे होतं आणि ह्याला येशू पाहिजे होता. समजतंय मी तुम्हाला काय सांगतोय? ह्याला येशूपासून अनंत काळाचं जीवन पाहिजे होतं. त्यासाठी मी काय पण करायला तयार आहे. येशू म्हणतोय, मला मरायचंय बाबा, तू कुठं मरणार आहे? मला क्रूस उचलायचा बाबा, तू कुठं क्रूस उचलणार आहे? ठीक आहे, असो. तू सगळं विकून माझ्या मागे येतो का? मी तुझ्या वतीने क्रूस उचलतो. नाही, विकायला तयार नाही मी. समजते मी काय बोलतोय? आर यू अंडरस्टँडिंग? सो त्याने नाही का सगळं सोडला, त्याचा इगो, त्याचा अहंकार, त्याची श्रीमंती, त्याचं शिक्षण, आणि झाडावर चढला. ज्या गोष्टी त्याला थांबवत होत्या त्याच्याकडे पाहण्यापासून, त्या गोष्टीच्या वर चढला तो. कदाचित लोक तुम्हाला हिंडर करतील, कदाचित तुमच्या घरचे लोक तुम्हाला देवापाशी जुडण्यापासून नाही का अडखळण आणू शकतील. तुम्हाला प्रेयर करायचे, वचन वाचायचे, कदाचित अडचण होतीये घरात पण. कदाचित तुमचे मित्रमैत्रीण तुम्हाला अडचण देऊ शकतील, कदाचित चर्च मधले लोक देखील. अशी प्लेस बघा, तुम्ही डिस्टर्ब नाही होणार. स्वार्थी बना ह्या ठिकाणी, बाकी कुठं स्वार्थी नाही बनायचं. देवाच्या उपस्थितीला स्वार्थी बनायचं, बाकी कुठंच नाही का. सेल जे मध्ये येते ना, ती विकून टाका गोष्ट, उडवून टाका ती गोष्ट. जी मध्ये येते, जी गोष्ट तुम्हाला थांबवतीये त्याच्याकडे पाहण्यापासून. कारण ज्या क्षणी तुम्ही त्याच्याकडे पाहाल, तो ऑलरेडी पाहतोय. तो ऑलरेडी पाहतोय. तुम्हाला माहितीये का, पिता ऑलरेडी येशू मधून त्याच्याकडे पाहत होता. ऍक्च्युली येशूने थोडा वेळ लावला बघायला. कळतंय मी काय सांगतोय? पिता ऑलरेडी पाहत होता. येशू पित्याला फॉलो करतो. येशूने पित्याला फॉलो केला आणि त्याच्याकडे पाहिलं. समजतं मी काय सांगतो? सो युअर एन्काउंटर इज, तुमचा एन्काउंटर नाही का किती दूर आहे माहितीये का? तुमच्या पाहण्यापासून आहे, त्याच्या पाहण्यापासून नाहीये. तो तुमच्याकडे पाहत नाही असं तुमची कंप्लेंट होती. तो नेहमी तुमच्याकडे. बायबल सांगतं त्याची नीतिमानावर त्याची नजर करडी नेहमी त्याच्यावर लागलेली असते. यू आर रायचस बाय द प्रेशियस ब्लड ऑफ जीसस. दॅट मीन्स ही इज कंटिन्युअसली लुकिंग ॲट यू. बट युअर एन्काउंटर इज, एक तुमचं नाही का त्याच्याकडे पाहणं, एवढंच बाकी आहे तुमचा एन्काउंटर. प्रेज गॉड. तुम्ही नाही पाहते, तुम्ही गोष्टींना तुम्ही गुंतवून ठेवल्या स्वतःला, तुम्ही बांधून ठेवले स्वतःला, तुम्ही व्यस्त ठेवले स्वतःला. तो नेहमी पाहतोय, तुम्हाला पाहायचंय त्याच्याकडे. ज्या वेळेस त्या भिकाऱ्याने नाही का काहीतरी मिळेल ह्याच्यापासून म्हणून त्याच्याकडे लक्ष लावलं. आधी इतर कस्टमरकडे पण पाहत असेल तो, नाही का, पेत्र आणि योहान सारखं नाही का, दे ए दे ए दे. तो म्हणला इकडे बघ. दुसरीकडून पण अपेक्षा होती त्याची, पण तो म्हणला इकडूनच बघ, कारण आमच्यामध्ये ख्रिस्त आहे. गेटिंग इट? समजतं मी तुम्हाला काय सांगायचा प्रयत्न करतोय? पाहणं खूप इम्पॉर्टंट आहे. पाहणं खूप इम्पॉर्टंट आहे. पाहणं म्हणजे नाही का तुमचं सगळं नाही का बोरी बस्तारा पॅक करून त्याच्याकडे बघणं.